दरम्यान पीक विम्यासंदर्भात सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा त्याचा अर्ज कसा भरायचा, काय करायचं याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। नेमका ग्राउंड रियालिटी रिपोर्ट काय सांगतो पीक विम्यासंदर्भातला जाणून घेऊया। आपल्या पिकाला विम्याचं कवच देण्यासाठी धडपड करणारे हे शेतकरी नांदेड मधल्या हिमायतनगर मधले आहेत। कुणीच दाद देईना, त्यामुळे हतबल झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला। पोलिसांनी चक्क शेतकऱ्यांनाच फोडून काढलं। काम घ्यायचे ना आणि उलट पोलीस लोकांनी आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न करायचा। त्यासाठी शासनानं आमची योग्य ते न्याय देऊन आम्हाला फॉर्म घेऊन विमा घेऊन आम्हाला उपकार करावे। तर शेतवाले म्हणे बाबा आम्ही पीक विमा घेत नाही, त्याला काहीतरी थंब लागते, थंबची मशीन लागते, तेवढी इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे नाही, आम्ही तेवढे पैसे खर्चू शकत नाही, तुम्ही बँकेत जा। नंतर परत बँकेत गेलो, बँकेतून मला नंतर अजून म्हणले किंवा तुम्ही नेट कॅफेला जा। नेट कॅफेला गेल्यानंतर तिथं नेट कॅफेला म्हणजे सर्व्हर नाही, नेटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही परत बँकेत जा। घटना एकट्या हिमायतनगर मधली असली तरी अवघ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात यापेक्षा वेगळं चित्र नाहीये। म्हणून आता इथं नेटला आल्या तर इथं बी नेट चालू नाही, चालू नाही तर 3 दिवस झाला आम्ही इथं आहोत। काय खावा, काय ठेवा, काय करा। राज्यामध्ये सगळ्यात जास्त पीक विम्याचा फायदा हे मराठवाड्यातील शेतकरी घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र मागच्या वर्षी परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये विमा भरून सरकारला फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यापोटी जवळपास 55 कोटी रुपये हे पीक विमा कंपनीला परत करावे लागले होते। म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन करण्यात आली होती। मात्र ही प्रक्रिया ऑनलाईन करत असताना यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागात देणं आवश्यक होतं, मात्र त्या न दिल्यामुळे आता या व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे। पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै, तोही ऑनलाईन भरायचा आहे। जे भरणारे आहेत ते बहुतांश अशिक्षित, त्यात कधी इंटरनेट कनेक्टिव्हिटी डाऊन होते तर कधी सर्व्हर हँग होतो, कधी कर्मचारीच कमी असतात। सध्या आपल्याकडे 10,000चं वाटप चालू आहे आणि 10,000ची बरीच मोठी गर्दी आपल्याकडे आहे आणि माणसांची कमतरता येते, स्टाफची कमतरता आहे, म्हणून सध्या आम्ही स्थगित केलं पीक विमा घेणं। पण आता बरेच घाती आहेत 10,000 वाटपाचे। पण या लोकांनी आता पुढे पर्याय काय, याला कोणाचा बाहेर सेतूमध्ये भरू शकतात ना, सेतूमध्ये चालू आहे, इकडे भरू शकतात। ऐन हंगामाच्या काळात शेतकरी शिवार सोडून बँक आणि सेतू केंद्राच्या बाहेर उभे आहेत। आता लातूर मधली स्थिती पहा, इथंही रांगा, इथंही हतबलताच। सोमवारपासून एवढा कागद घे मिळाला आम्हाला कळना, त्याच्याकडून भरून घे, ह्याच्याकडून भरून घे, बँकेला गेलो तुझं कर्ज आहे का म्हणजे इथं जिथं कर्ज आहे तिथं भरा म्हणजे म्हणून त्या बँकेला गेलो, तिथं पासबुक नाही आमचं, पैसे भरायचं काढायचं, येऊन जाऊन 60 वर्षाचं, मग ते तिथून इथं आलो, इथं ह्याला नेटला भरा म्हणजे इथंही नाही, आता हातातच आहे कागद। गेल्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती, पण आता अशा कोणत्याही मुदतवाढीची चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळे महिन्याअखेरपर्यंत बँका आणि सेतू केंद्रांवर संघर्ष वाढत जाणार आहे। देश डिजिटल करण्याचा विचार चांगला आहे, पण त्यासाठीच्या मूलभूत सोयी गावखेड्यापर्यंत पोहोचल्यात का याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही। निशांत भद्रेश्वर आणि योगेश लाटकरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड।